नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये। तर मंडळी, आपण जे पाहतो आहोत ते अतिशय दुर्मिळ फोटो आहेत, खूप जुने फोटो आहेत। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याचे। वाल्मिक कराड सध्या जेलमध्ये आहे। धनंजय मुंडे यांच्यावरती देखील वेगवेगळ्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होतात। त्यांना त्यांचं मंत्रिपद गमवावं लागलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठं यश पोलिसांच्या हाती आलंय, मोठे पुरावे पोलिसांना सापडलेले आहेत आणि त्यामुळे वाल्मिक कराड याच्यावरती पोलिसांनी मोठा शिकंजा कसलेला आहे। तर मंडळी, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे हे जुने काही दुर्मिळ फोटो आपण पाहतो आहोत। त्याचबरोबर त्यांचे कधीही न पाहिलेले किंवा कधीही समोर न आलेले फोटोज हे आपल्याला समोर दिसतात। परंतु जत्रेत सिनेमा दाखवणारा मुलगा कसा बनला धनंजय मुंडे यांचा खास, हे तुम्हाला माहिती आहे का? तर मंडळी, मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात एका नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे आणि ती म्हणजे वाल्मिक कराड। अखेर या वाल्मिक कराडला अटक झाली आणि त्याच्या विरोधात पुरावे पोलीस गोळा करतात। घरगाड्या काम करणारा मुलगा आज महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनला। तो कसा ते देखील जाणून घेऊयात। म्हणजे संतोष देशमुख यांची निगडून हत्या झाली। या हत्येचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचे आरोप झाले। वाल्मिक कराड CIDला शरण आला। त्याच्यानंतर सध्या खंडणी प्रकरणात कारवाई सुरू आहे आणि त्याला आता खुनाच्या गुन्ह्यात देखील दोषी करण्यात येत आहे। तर वाल्मिक कराड धनंजय मुंडे यांचा विश्वासू कसा बनला, मुंडे कुटुंबाशी त्याचा संपर्क कसा झाला, बीड जिल्ह्यात त्याचा प्रभाव कसा वाढत गेला, त्याची दहशत, गुन्हे, आरोप, हा वाल्मिक कराड कोण आहे जाणून घेतलंच पाहिजे। तर मूळचा परळी तालुक्यातील पांगरी गोपीनाथगड गावचा शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या वाल्मिकच्या घरची परिस्थिती हालाकीची होती। 10वी झाल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते परळीला आला। 2 पैसे मिळवण्यासाठी तो परळीतून VCR भाड्याने आणून गावच्या जत्रेत सिनेमा दाखवायचा। त्यासाठी तो तिकिटाचे पैसे घ्यायचा। आर्थिक प्रगतीसाठी त्याचा हातपाय मारणं सुरू होतं। त्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू फुलचंद कराड यांच्या संपर्कात तो आला। फुलचंद कराड यांनी त्यांना गोपीनाथ मुंडे यांच्या घरी कामाला ठेवलं। घरात दूध, भाजीपाला, किराण्याचं सामान आणायचं काम त्याला सांगण्यात आलं। घरगड्याची सगळी कामं तो करू लागला। असं करता करता त्याने गोपीनाथ मुंडे यांचा विश्वास संपादन केला। वाल्मिक कराडला पुढे परळी थर्मल प्लांटमध्ये कॉन्ट्रॅक्ट मिळून तो त्या ठिकाणी काम करू लागला। पाठीमागे मोठं नाव असल्यामुळे हळूहळू त्याचा परळीत प्रभाव वाढू लागला। 1995मध्ये वैद्यनाथ कॉलेजच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली। त्यावेळी अध्यक्ष निवडीच्या सर्वसाधारण सभेत हाणामारी झाली। सभेमध्ये राडे सुरू असताना तत्कालीन पोलीस अधिकारी नागरगोजे यांच्या बंदुकीतून निघालेली गोळी वाल्मिक कराडच्या पायाला लागली। त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांचा त्याच्यावर विश्वास जास्त वाढला। गोपीनाथ मुंडेंसाठी काम करत असताना वाल्मिकचा गोपीनाथ मुंडे यांचे ज्येष्ठ बंधू पंडित अण्णा मुंडे यांच्याशी देखील संपर्क आला। पंडित अण्णांचाही तो खास बनला। पंडित अण्णांचा मुलगा म्हणजेच धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडे याच्याशी वाल्मिकचे सूर जुळले। दोघांची मैत्री झाली। पुढे धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंची साथ सोडल्यानंतर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंसोबत राहिला। राजकारणात त्याने चांगला जम बसवला। परळीत त्याची दहशत तयार झाली। पुढे धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिक कराडची दोस्ती घट्ट होत गेली। मागच्या 10 वर्षात धनंजय मुंडे यांचं जिल्ह्याच्या राजकारणात वजन वाढल्याने आपोआप वाल्मिक कराडच्या शब्दालाही मान मिळू लागला। त्यातून पुढे बीड जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कोण असावा हे ठरवण्यापर्यंत वाल्मिकची मजल गेली असं बोललं जातं। वाल्मिक कराड अखेर आता पोलिसांच्या ताब्यात आहे। वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव समोर येतं आहे। पोलीस पुरावे गोळा करतायत आणि या सगळ्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे हे जे काही रेअर फोटोज आहेत ते आपण पाहिलेत। ते कधी न पाहिलेले फोटो कदाचित असतील यातले काही। तुम्हाला हे फोटो आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा। आवडला असेल तर शेअर जरूर करा। धन्यवाद।